तुम्ही माउथवॉश वापरताय, बट इज दॅट अ करेक्ट वे? हॅलो, दिस इज डॉक्टर प्रियांका हिअर टू आन्सर युअर क्वेश्चन्स इन अ सिम्पलर वे. सगळ्यात आधी तुम्ही माउथवॉश कुठल्या कंडिशन्समध्ये वापरलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगते. नंबर 1, तुम्ही रेग्युलर क्लिनिंग रुटीनमध्ये माउथवॉश इन्क्लूड करू शकतात ब्रश केल्याच्या नंतर. सेकंड थिंग, जर तुम्हाला दुपारी जेवणानंतर फ्रेश वाटण्यासाठी माउथवॉश वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. अँड थर्ड, इफ युअर डेंटिस्ट हॅज प्रिस्क्राइब्ड यू ड्यू टू सम ओरल कंडिशन्स, तेव्हा तुम्ही माउथवॉश वापरायचं आहे. आता माउथवॉश नेमकं कसं यूज करायचं ते मी तुम्हाला सांगते. माउथवॉशच्या बॉटलच्या झाकणावर सहसा 5 ml आणि 10 ml असं मार्किंग दिलेलं असतं. जर तुम्ही 5 ml माउथवॉश वापरत असाल तर तेवढं त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि ते 30 ते 45 सेकंदासाठी तोंडामध्ये फिरवायचं आहे इकडून तिकडे. ते झाल्यानंतर तुम्हाला थुंकून टाकायचं आहे. 2 इम्पॉर्टंट थिंग्स नोट फ्रॉम दिस व्हिडिओ आर, फर्स्ट, माउथवॉश वापरणं हा ब्रश करण्याचा पर्याय अजिबात नाही आहे. सो तुम्ही नियमितपणे आधी ब्रश करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही माउथवॉश वापरू शकता. सेकंड थिंग, तुम्हाला डेंटिस्टने प्रिस्क्राईब केलेल्या वेळेसाठीच तेवढ्या दिवसांपुरताच तुम्ही माउथवॉश नियमितपणे वापरायचा आहे. बिकॉज एक्सेस यूज कॅन कॉज ड्रायनेस इन दी माउथ, कारण माउथवॉशमध्ये अल्कोहोल कंटेंट असतो आणि ते ओरल टिश्यूजला डिहायड्रेट करू शकता. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तुम्ही कॉमेंट्समध्ये विचारू शकता. Thank you so much for watching and follow for such more videos.